त्याच्यामध्ये खरंच अमावस्या होती आणि चालू होती दुसऱ्या दिवशी. तर आपला दरवाजा जो असतो त्याच्यावर उंबरठ्यावरती मी उशी ठेवून मस्त मी झोपायचो, मस्त थंड वारा लागायचा. आणि अचानक रात्री म्हणजे असं परत आवाज आला मला, छुम 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 पैंजणांचा. तर मी जस्ट झोपेमध्ये होतो, मी आपलं जस्ट खाली बघितलं असं, मी बोललो रात्री एवढा आवाज. तर चेक करण्यासाठी मी जस्ट खाली बघतोय, तर एक सफेद साडीवाली बाई अशी जाताना दिसली. त्यानंतर सकाळी जेव्हा उठल्याच्या नंतरनं मी विचार करतो की माझा हा भास होता की स्वप्न होतं. पण मी दुर्लक्ष केलं. पण नंतर एकदा म्हणजे क्लिक झालं की बाबा अमावस्याच्या दिवशी असं काहीतरी घडतं आणि हे असं दिसतं. तर त्यासाठी मी जस्ट कॅलेंडर चेक केलं, त्याच्यामध्ये खरंच अमावस्या होती आणि चालू होती. दुसऱ्या दिवशी मी दुपारपर्यंत संध्यापर्यंत राहते तर होती. तर मी बोललो नेक्स्ट टाईम परत आपण एकदा अमावस्या आली की त्यावेळेस आपण परत एकदा बघू की हे भास होता की खरं आहे. हे कन्फर्म करण्यासाठी मी पुढच्या अमावस्येचा मी कॅलेंडरमध्ये चेक करून त्या तारखेला राऊंड केला आणि त्या दिवसाची मी वाट बघत बसलो. तर मग तो दिवस आला, झोपलो आणि त्यावेळेस जागसून राहिलो, झोपलो नाही जास्त. आणि परत जाताना दिसला, पण मी 9-10 वाजता जेवण वगैरे जेव्हा 10 वाजता वरती झोपायला गेलो. पण रात्रीचा टाईम असा झाला की तोपर्यंत बोलला आताच येईल मगच येईल, पण ते काय मला दिसलं नाही. म्हणून मी आपले थोडी हे होतं. तर मग रात्रीचा परत टाईम झाला, परत मला आवाज आला. मी जरा थोडं डोळे बोलले, मला आला, मला आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी मी परत एकदा खाली बघितलं, वरच्या रूमवरून खाली बघितलं जस्ट. तर परत ती जाताना मला दिसली, परत जाताना दिसले. तर मी बोला हा आहे म्हणून. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.